काय चाललंय? काय नाही, बसली होती. जेवलास? हो, माझं झालं. आपण ना तिकडं पाणीपुरी खायला जाऊ ना, खूप छान होती अरे ती पाणीपुरी. मला खूप आवडली. हो रे, लवकरच भेटू आपण. हा. कोण होतं? नाही, कोणी नाही. नाही, लय असं गुलू गुलू बोलत होती म्हणून म्हणलं कोण होतं. नाही, कोणी नव्हतं. बस आता मी चहा ठेवते. हा. नाही, असं काय नसेल. मी उगा याडा विचार करतोय, पण नाही, संगीता असं माझ्यासोबत करणार नाही. असं काय नसेल तिचं. संगीता, बस. काय झालं? बस बस. हा राहुल कोण आहे? काय आहे? किती चॅटिंग आणि किती कॉलिंग आहेत? हे बघा, राहुल माझा जुना प्रियकर आहे. आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. आधी पण होतं, आत्ता पण आहे आणि पुढे पण राहणार. तू काय? मी त्याला कधीच विसरू पण नाही शकत. तू काय बोलते ते कळतंय का तुला? तुझं लग्न झालंय आणि तू मला म्हणते की तो माझा प्रियकर आहे, मी त्याला विसरू शकत नाही. कळतंय तुला काय बोलतेस? कळतंय मला सगळ्या गोष्टी, पण नाही विसरू शकत मी त्याला. आणि आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकावर. अगं पण ह्या सगळ्या गोष्टी तुला लग्नाच्या अगोदर का सांगता आलं नाही मला? माझा तर तुझ्यावर किती विश्वास होता. मी माझ्या मनाला सांगितलं होतं, नाही, माझी संगीता अशी करणार नाही, माझी संगीता अशी नाहीच. पण डळडळीत पुरावा आहे माझ्या हातात, दिसतंय मला सगळं. तू माझ्या आईवडिलांचा पण विचार केला नाही. अगं काय समाजात तोंड दाखवतील, बाहेरचं एक कळलं तर? त्यांचं जाऊन दे, मला काय लोक म्हणतील? अगं किती प्रेम करत होतो मी तुझ्यावर, करतोय आणि करत राहील. पण तू त्या प्रेमाच्या बदल्यात मला हे देणार आहे? हे नाही, मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मी तर विचार केला होता का माझ्या संगीताला मी आयुष्यभर खुश ठेवल, तिला पाहिजे ते देईल. पण मला काय माहिती, मला त्याच्या बदल्यात हे मिळणार आहे. तू जे केलंय ना, हे चांगलं नाही केलं, चांगलं नाही केलं. का बोलवलंस मला इथं? हे बघ राहुल, तू माझ्या बायकोचा नाद सोड. अरे तुझा बी संसार आहे, माझा बी संसार आहे. तू का आमच्या चांगल्या चाललेल्या संसारात विस्कुट करतोय? माहिती आहे मला, तुझा संसार आहे, माझा संसार आहे, ती सांगायची गरज नाही मला. तुमचं होतं ना लग्न अगोदर प्रेम, मग का नाही लग्न केलं तुम्ही? अरे प्रेम बिम येत होतं ना रे सगळं. मला तिच्याकडून फक्त शरीर सुख मिळते, बस मला तेवढंच पाहिजे तिच्याकडून.
ह्याचा फोन का लागत नाही, मेसेज पण सीन करा नाही माझं. हे तायडे, काय अरे काय आहे? काय तू नंदीला काहीतरी सांग ना. काय झालं? काय म्हणते तुला? काय म्हणली नाही? अरे मला कॉलेजला जायला उशीर व्हायचा आता, म्हणून तिला म्हटलं थोडा चहा दे. तुम्हाला म्हणते नाही नाही मी नाही देणार, तुम्ही तुमच्या ताईला मागा. हा म्हणजे अशी म्हणते? अशी म्हणली. पण मला काय म्हणायचंय, घर तुझं, हा सगळा संसार तुझा, हिचा का रुबाब चाललाय मला तेच कळत नाही. नाही नाही, तिला आता जरा जास्त तोंड सुटलेलं आहे. यांना तर काय मला तर काय बोलू तेच सुचत नाही. यांना तर आवडतंय, आता काय बोलू मी? पण मी काय म्हणतो, लग्न झालेली पोरगी घरात का ठेवली दाजीने? होय, तिच्या सासरला काय तिने मॅटर बिटर तर नाही केलेला काय? अरे काय बोलतोय? मग कशाला लावून दिली इकडं? 3 महिने झालं, 3 महिने आता, 3 महिने अजून इथंच घरात ठाण मांडून देती. आईला तुला का असल्या भांगार साड्या घालते, साध्या सुध्या साड्या घालती, आणि तिला का कसली रुबाब करते, कसली टॉप जीन्स ना फुल मेकअप बिकअप करते. तुला आहे काय? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं र. खरं आहे तुझं. अरे किती दिवस सांभाळायचं आयतं, आणि सगळं तिच्याच मनाचा कारभार चालू असतोय तसा. मग आता मला सांग, तू त्या दिवशी घरी गेलती, किती दिवसात आली? 1.5 दिवसात वापस आली का नाही? मग का तुला हे घर महत्वाचं आहे? मग माझा संसार आहे. मग पण तिला नाही का संसार? ती 3 महिने इथं ठाण म्हणून बसली. अरे पण मी बोलू काय आता? तिला खुसपाट तरी कसं काढायचं? हे बघ, मी तुला सांगतो, तू फक्त दाजीला जाऊन बोलायचं, मला ती या घरात नाही पाहिजे. अरे असं डायरेक्ट कसं बोलू? अग बोलल्याशिवाय निघणार नाही ती बाहेर. तुला कळत कसं नाही? जाईन का तशी? तू बोल फक्त, जे काय होईल ते पुढं बघून घे. तू फक्त एकदा बोल, मला नाही पाहिजे, नाही तर मी चालली घर सोडून. मग बघ दाजी कसा थाट करते. नाही बरोबर आहे तुझं. लय दिवस झालं, आणि आता लय आती करायला लागली ती. हा तू बोल, मी जातो कॉलेजला, उशीर झालाय मला. बरोबर. हा. झाला का मोबाईल बघून? काय झालं? आता किती दिवस आहे असं चालायचे? काय काय झालंय काय, मला सांगशील तर घरी? अहो किती दिवस तुमच्या बहिणीतच पडून राहणार आहे? 3 महिने झाले, 3 महिने घरी जायचं नाव नाही घेत, काय नाही. राहू दे ना मग, तुला काय अडचण आहे का तिची? का तुम्हाला दिसत नाही का काय अडचण होती आणि काय नाही ते? अरे उलट तुलाच हातभार करते ना, तुला मदत करते का मला? काय मदत केली हो मला? आणि मला नकोय कोणाची मदत. मला माझं घर असून माझ्या मनासारखं राहता येत नाही. काय खायचं, काय घालायचं, काय कसं राहायचं, हे सगळं ती ठरवणार का आता? पण आता ती तुला काय बोलली आहे का? हे बघा, मला ना वाद घालायचाच नाही तुमच्या सगळं. मी स्पष्ट बोलते, मला ती इथं नकोय. तुम्हाला कळत नाही का हो? इथं नको म्हणते, जाणार कुठे? ते तुम्ही तुमचं ठरवा, नाही तर मी हे घर सोडून जाते. तिचे सासरचे जर चांगले असते ना, मग ती इथं आली तरी कशाला असते? हा का? मग आधीच तुम्ही ठरवायचं ना. तुम्हाला जर तुमची बहीण माहिती आहे इथे येणार आहे तर मला सांगायचं, मी नसते राहिली इथं, मी पण माझ्या माहेरी निघून गेले असते. मग तुझा भाऊ राहत नाही इथं? हा का? माझा भाऊ काय साठी राहतोय? शिक्षणासाठी राहतोय. दादा बहिणी काय झालं? काय नाही, आमचं असं सहज बोलणं चालू होतं. सहज? अहो खोटं कशाला बोलताय? काय आहे ते तोंडावर सांगा ना स्पष्टपणे. दादा बहिणी, तुम्हाला जर माझी एवढीच अडचण असेल ना, तर मी नाही राहणार इथं. बरं होईल. अगं तसं काय नाही, हिचं काय मनावर घेऊ नको तू. तसं काय नाही. त्यांच्या समोर आहे ना, ते सगळंच खरं खरं सांगून टाका. मला तू इथं नकोय. हे बघा वहिनी, मला पण इथं राहायची हौस नाही आली हो. माझी परिस्थिती तशी होती म्हणून मी इथं आले. मला नव्हतं माहिती की एवढी अडचण असेल माझ्यामुळं तुम्हाला. मान्य आहे मला की माझी पण काही चूक असेल म्हणून तुम्ही एवढं रागवलं, पण मला तुमचा संसार असं नाही बघायचंय. मला तुमच्या दोघांना खुशी खुशी बघायचंय. हे घराला मला खुश बघायचंय. असं भांडणात वगैरे मला नाही बघायचंय. हे बघा वहिनी, दादा, तुम्ही दोघं खुश राहा. मी नाही राहणार तुमच्या इथं. झालं एवढं ऐकून सुद्धा तिच्या मनात आपल्याविषयी काही वाईट नाही का? तर आपला सुखात संसार व्हावा म्हणून चालली ती, आणि ती इथं नको अडचण होती मला. सगळं तुमचंच खरं आहे.
बरं मी काय म्हणतो काजल, हे उद्या परवा सगळं व्यवस्थित करून घे. हे तर चांगलं आपण थोडंसं गार्डन करून, आता हे झाडांना बी पाणी व्यवस्थित देते ना. हा आजच द्यायचं राहिलंय. नाही नाही काय नाही काय चालतं, सगळं व्यवस्थित साफसफाई करून आणि इथं असे 4-5 कुंड्या ठेवू आपण आणि इथं बी कुंड्या ठेवू. अहो, लय भारी वाटत झाड असले ना घर पण लय भारी हा, वाटत मग चांगलं शोभा येईन त्याला. आहे का नाही? ना थोडासा कलर. हा देऊ देऊ त्याला बी अरे अक्षय, इकडे काय रे? काय आहे अरे कंपाऊंड आहे. कंपाऊंड तुझ्या हातीत असतं का माझ्या हातीत असतं? मग आता कोणाच्या आधी ते? कंपाऊंड हे माझ्या हातीत आले, तुझ्या हातात तिथं संपली. तू अरे इकडं कशाला सारखावलंय मला अजून? कमन एडवण करतो. हा बघ मला काय वाद घालायचा नाही. मी माझ्या हद्दीत व्यवस्थित बांधलेलं आहे. मला पण काय वाद घालायचा नाही, मला तमाशा करायचा नाही. मी फक्त मला जे दिसलं ते तुला सांगायला आलोय. माझ्या हद्दीत हे कंपाऊंड आले, एक ते तोडून टाक, नाही त्या कंपाऊंडचे मला पैसे दे. तोडून टाक म्हणजे एवढं सोपं आहे का तोडून टाक? कमी खर्च येतो काय त्याला? मग तोडून टाक म्हणजे तो तुला अगोदर कळलं पाहिजे ना, आपली जागा किती आहे, आपण बांधतोय किती हे कळायला पाहिजे ना तुला. मी सगळं मोजमाप करूनच बांधलेलं आहे. हो वाढव, तू बोलू नको. वाढव नाही मग? माझा ह्याच्या पुढं अजून 8च उतारा आहे त्याच्यात. तसं काय नाही. हा बघ मी उतारा बघूनच बांधलेला आहे. तू उगाच किरकिर घालू नको. बघ तुला बांधायचं असेल तर तू बांधून घे, वाटलं तर भीत नको बांधू, माझ्या भीतीलाच छोटून बांधून घे ना. काय संबंध आहे? ही भीत पण माझ्याशी, मी पाडणार आहे. अहो भाऊजी आता बांधकाम झालेलं आहे, तुम्ही हा. बांधकाम झालेलं पाडायचं पाडायची म्हणजे कसं काय कसं गोष्टी वाटतं म्हणतो ते? तू? मग तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे ना. आता तुम्ही हे बी इकडे 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 सारखवायला लागले. अहो, आमचीच जागा आहे ती, त्याच्यामध्ये तर फक्त आता आम्ही झाडं हा. लावतोय, बाकी काय काय जेवढं आमचं तेवढं त्याचं बांधणार ना. आणि तू बघ तुला हे बघ तुला पटत नसेल देखवत नसेल तर तसं सांग. उगा किरकिर घालू नको माझ्या सांग, तुला आता सांगतोय मी असा कुचका माणूस नाही दुसऱ्याच्या प्रगतीवर जळायला. जे माझं आहे ना ते माझंच आहे. मग तुला का आता हे माझं आहे म्हणजे माझेच आहे म्हणजे मग आम्ही येडे म्हणून बांधले काय? ही जागा माझी, तू माझ्या जागेत का बांधलं ते मला सांग. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही वाद घालता का? छोटी गोष्ट जागा ही जागा. अहो शेजार धर्म कशाला केलाय? कसला शेजार धर्म कसला काय? तुम्ही जर आमच्या जागेवर अतिक्रमण करायला लागले तर कसला शेजार धर्म? याचं कसं आहे माहिती आहे का, दरवेळेचं तुला माहिती आहे ना, जेव्हा बघ घर बांधायला काढलं तेव्हा बी माझ्याकडे इकडे पाणी उडतं आणि माझ्याकडे उडतं. अरे तुला पटत नसेल ना ते तू इकडे येत बी नको जाऊन, मी माझ्या जागेवर बांधलं. तुला काय करायचं ते कर, मला सांगू नको. हे बघा वहिनी, भाऊजींना समजून सांगा, असं कुठं असतं का बरं? अगं पण मी त्यांना तेच सांगते, दोघं आता शेजार धर्म म्हणल्यावरती इकडे तिकडे थोडंफार होतं. आता भिंत अहो, बांधली. मग आम्ही पण करतोच आहे ना सण. अगं पण तसं नाही, ते त्यांना ना समजून सांग, तुझ्या नवऱ्याला बांधलेलं कसं काय तोडायचं? अहो मग तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला समजून सांगू शकता बरं. की. मी काय म्हणतो, तुम्हाला आडमुठेपणाच करायचा आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही, करा तुम्ही आडमुठेपणा करा. याच्यात काय आडमुठेपणा आलाय? आम्ही बघतो काय करायचं. आता कर, जा बघ बघ. हा. चल तू चल. म्हणजे आपण आपल्या जागेत बांधायचं आणि वरून हे माझ्याकडे इकडे गेलं माझ्याकडे तिकडे गेलं. जा अरे ते त्याचं दरवेळेच इकडे आलं तिकडे जा. हे बघ भिंत पाडल्यावर काय करायचं आपण? ते काय खर्च कमी आहे का? त्याला कळलं पाहिजे. बघू ते काय करतो. जाऊ दे, कोण लहान असते कोण लहान असते. चला आपण ते कलरचं बघू. चल यांच्याकडे नादी लागत दरवेळेच. सरपंच त्या अक्षाला सांगा बरं का, तो हळूहळू माझ्या जागेत शिरायला लागलाय. तो जर अजून शिरला का नाही कार्यक्रमच करील त्याचा मी. काय माहिती का तुम्हाला, तुम्ही एकटेच इथं आलाय. 2 जण आले असते तर दोघांची बाजू ऐकून घेता आली असती. मला एकट्याने आलं म्हणजे होतंय काय माहितीये का, एकच जण त्याची बाजू मांडतोय. त्याला बोलून घ्यायचं ना तुम्ही. अहो सरपंच, पण आम्ही समजून घेतोय ना, तरी पण वरून अजून आम्हाला शिकवतात. असं कुठं असतं का? बरं थांबा, मीच बोलून घेतो त्याला. काय असेल ते विषय आपण इथंच मिटवून टाकू. मग जागा माझी, सगळं माझून त्याचा रुबाब चाललाय. नाही तर काय. हॅलो अक्षयराव. सरपंच मला यांच्याशी वाद घालायचा नाही अजिबात. हा, मला तरी कुठं वाद घालायचा आहे, मला तर तो तोंडच बघायचं नाही. बघा सरपंच हे असं बोलतात. अरे तुम्ही दोघं जरा शांत बसा. बोलायचं नाही, तोंड बघायचं नाही. शेजारी राहताय तुम्ही. अरे तुला रोज सकाळी उठल्यावर त्याचंच तोंड बघायचंय आणि त्याला तुझं, आणि एकमेकांशीच बोलावं लागणार आहे. तेव्हा काही गोष्टी गोडीत मिटून घेतलेल्या चांगल्या असतात. शेजारी भांडणं चांगली नाही, दोघांचं नुकसान होईल तुमचं. त्यात विषय काय झालाय नेमका, मला तो विषय स्पष्ट सांगा. तुमचं ते राहिलं बाजूला, मला ह्याचं तोंड बघायचं नाही, ह्यो चुकीचं आहे. ऐका विषय काय झाला, फक्त आता मी कंपाऊंड बांधलंय ना, हा. येऊन ते माझ्या जागेत सरकले. पण मी माझ्या जागेत कंपाऊंड बांधलं, मी कशाला त्याच्या जागेत जाऊन त्याच्यावर माझ्यावर वाद घालतोय? आणि म्हणते ते डायरेक्ट ती भिंतच तोडून टाका. आता कसं बरं सरपंच? अहो पण ती जागा नेमकी कोणाची आहे ते बघितलंय का तुम्ही? जागा माझी, तो माझ्या जागेत सरकलाय. मला येड लागले सरपंच त्याच्या जागेत सरकायला. मी माझ्या जागेतच बांधेन ना. अहो मग एवढा विषय आहे ना, तुम्ही एक काम करा, जागा तुमची का आमची ह्याच्यावरून वाद चालू आहे ना, सरळ ते कंपाऊंड आहे तसंच राहू दे ना. सामायिक जागेत येतो, दोघांना पण वापरता येईल. मी तसं बी म्हणलो त्याला, कुठं ऐकतोय तो? ते मग direct हा म्हणजे आम्ही काय पैसे बिशे नाही का आमच्या का दुसरी जमीन बांधायला? अरे बाबा, जर उद्या आपण ते कंपाऊंड पाडलं तुमच्या वादात, तर परत तुम्हालाच बांधायला लागणार आहे ना ते सामायिकात. आणि समजा तुला जर एवढी हाऊस असेल तर निम्मे पैसे देऊन टाक त्याला.
उलट त्यांनी पैसे द्यायला पाहिजे माझ्या जागेत तर. अरे बाबा तुझी जागाच नाहीये ना ती, असं तर तो म्हणतोय. नाहीतर तुम्हाला एक सरळ सोपा उपाय सांगू का? हा. हे भांडण विंडण करून काही होणार नाही. तुम्ही एकमेकांशी का भांडताय? जागेवरनं ना. सगळ्यात सोपा पर्याय, सरळ त्या जागेचा एक अर्ज द्या. मी वाटल्यास साहेबांना फोन करतो, त्या जागेची मोजणी करून घ्या. चालतं हे चालतंय. चालतं. ते चालेल सरपंच. मग बघू. मोजणी झाल्यावर तर कळेल ना तुम्हाला जागा कोणाची आहे काय. हो. आणि कंपाऊंड असलंच बरोबर सरळ रेषेत, तर तुम्ही आहे ना ते कायम तसंच राहू द्या. आणि जर कोणाकडे सरकलं असेल तर पाडून टाकण्यापेक्षा त्यांनी ते वापरा आणि त्याचे पैसे दुसऱ्याला देऊन टाका. हा हे पटते आपल्या. हा, आणि चालतंय. समजा सगळेच नाही दिले तर थोडेफार द्या, थोडेफार नंतर द्या. अरे भांडून काय होत असतं का? शेजारी आहे तुम्ही, एकमेकांना मदत करायची तर भांडताय. आणि कशावरून भांडताय? जागा मोजण्यावरून. जागा मोजण्यासाठी सरकारने एवढे अधिकारी ठेवलेत, त्यांना लाख लाख रुपये पगार देते. ते बघतील का तुम्ही बघायचं? ते त्यांचा विषय तो सोडवतील ना. तुम्ही कशाला भांडत बसलाय एकमेकांशी? जाऊ द्या बरं, चालतंय, तुम्ही म्हणता ना तसं करू सरपंच. तुमची नोंद लागलेली जागा कमी होणार आहे का? नाही नाही. तुमची नोंद लागलेली जागा कमी होणार आहे का? नाही. मग भांडताय कशाला? राहिला विषय जागेचा ते अधिकारी येऊन ठरवतील, तो त्यांचा प्रश्न आहे. चालते, तुम्ही म्हणाल तसं करू आपण सरपंच. हो. अरे शिकलेली माणसं तुम्ही, अडाण्यासारखं वागू नका. आणि शेजारी कायम संबंध चांगले ठेवायचे. कुठलंही काय दुःख न झालं, काय वाईट प्रसंग आला तर नातेवाईकांच्या आधी शेजारी येतो, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे, चुकलंच आमचं. बरं झालं सरपंच, तुम्ही आम्हाला बोलून घेतलं, नाहीतर हा वादच मिटला नसता. हा, आता मिटून घ्या सगळं आणि जावा आपापल्या घरी. येतो सर. चालतंय, येतो. येतच.